च्या दिशेला एकीकडे संघ जनमान बांधिवली, दुसरीकडे जयगावदेव झुगरेवाडी असे दोन नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. यावेळेस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना मिस्टेक पाहायला मिळते. स्वीपर कव्हरचा फिल्डर थोडासा स्किड होतोय. पॉईंटचा फिल्डर जोपर्यंत प्रयत्न करेल मात्र तोपर्यंत अप्रतिम फिल्डिंगचा एफर्ट, जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय. अगदी मी म्हणेल मेहनत फार बघायला मिळते. स्वतःचा जीव झुकून फिल्डिंग जबरदस्त झाली. 3 धावा अर्जित होतील. लवसंख्या फलकावरती 3 पाहायला मिळेल. जयगावदेव झुगरेवाडी विपक्ष जय हनुमान बांधिवली असे दोन नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, मिसहिट पाहायला मिळाला. दोन खेळाडू अगदी झेलच्या समीप होते मात्र कॅच देखील ड्रॉप झाली आणि बघता बघता बाउंड्री लाईनवरती दादा जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. 1 धाव वाचवली आहे 3 धावा फलकावरती. एक रनची व्हॅल्यू आहे ना दोन्ही टीमला माहिती आहे. इथे फटका फर्स्टला समोर लॉंग ऑफ टिपला गेलाय, झेल संपलाय खेळ. जे ट्रॅप रचलं होतं, जे जाळं आखलं होतं त्यामध्ये या ठिकाणी फसवलं फलंदाज प्रवीणला आणि 3 या आकड्यावरती पहिला धक्का लागतोय बॅटिंग करताना टीम झुगरेवाडी संघाला. विकेटचं पतन झालंय. बघा जो ट्रॅप जो सापळा रचला होता त्या रचलेल्या ट्रॅपमध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. नवीन बॅटर वैभव. झुगरेवाडी संघ ओळखला जातो चांगल्या बॅटिंगसाठी आणि आता सलामीची जोडी मैदानावरती आली होती. त्यापैकी एक फलंदाज एक शिलेदार आता बाद झालाय. वैभवला कमबॅक करणं गरजेचं आहे. मोमेंटम जो शिफ्ट झालाय पहिल्याच 2 बॉलवरती त्याला आता पुन्हा एकदा आपल्या साईडला टर्न करण्यासाठी चांगली बॅटिंग करणं ही फार महत्त्वाची आहे. झुगडेवाडीकडे बॅट्समॅनांना खूप स्ट्रॉंग आहेत. त्यापैकी एक योगेशच्या नावाचा मी उल्लेख करेल. योगेशचा हँड अँड कोऑर्डिनेशन बॉटम हँड खूप सुंदर आहे आणि तो मैदानावरती उभा राहिला तर झुगरेवाडीला माहिती आहे 4 ओव्हर 45 रन्स आरामात मैदानावरती तो एकटा आपल्या टीमला सेट करून देऊच शकतो. तितकी ताकद त्याच्या बॅटमध्ये नक्की आहे. तो नॉनस्ट्राईकला उभा आहे. पाहूयात कशा रन्स बनतील. इथे फुलटॉस होता, कॅचचा कॉल, बॉल हवेत आणि टिपला गेलाय. त्या ठिकाणी अजून एक झेल आणि लगातारचे 2 बॉल आणि 2 धक्के देताना गोलंदाज समीरला आपण पाहतोय आणि खूप चांगली अशी सुरुवात मैदानावरती मिळती आहे. ती म्हणजे टीम आपण या ठिकाणी पाहताय जय हनुमान बांधिवली क्रिकेट संघाला. बॉलिंग ट्रॅक वरती जो समीर ओळखला जातो चांगल्या गोलंदाजीसाठी विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आणि DK यांच्याकडून सुवर्ण संधी असेल. समीर यांच्या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयेचं कॅश प्राइज. मात्र त्यासाठी या बॉलवरती विकेट येणं गरजेचं आहे. खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. मी म्हणेल बचावात्मक हा स्ट्रोक पाहायला मिळाला. सिंगल ॲड होईल, फलक पुढे जाईल. फलकावरती धावा 4. आता या मॅच मध्ये झुगरेवाडी संघ थोडासा बॅकफुटवरती ओमकार दादा आपल्याला पाहायला मिळतोय. सहसा अशा स्थितीमध्ये झुगरेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळत नाही मात्र या मॅच मध्ये तशी सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते. अशोकजी शेख यांचं आगमन झालं. वेलकम काका, आपलं हार्दिक स्वागत आहे. ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये आंबेगावकर चषकात दिनेशजी घरात, अरुणजी भोईर, प्रवीणजी विधे, चेतन घरात, रोशन गव्हाळे, समीरजी कथोरे, ब्राईट ब्रदर्स आंबेगाव आणि ग्रामस्थ आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खूप सुंदर उल्लेख तू केला की चांगली गोलंदाजी आणि डॉमिनेट केलं आहे स्पेशली समीरनं. झुगरेवाडीच्या फलंदाजांना योगेश सेकंडवरती आहे. हा फुल टॉस होता, बॅटची लागली आहे कडा, किस्मत भी देती है बहादुरों का साथ. स्क्वेअरले कंपार्सकडे आशाबुद्ध नजरेनं पाहत जरूर राहिले. बॉल बॅटला स्पर्श झाल्यानंतर चालला डीप थर्ड मॅनला, मिळतील धावा 4 आणि या चौकारानं स्कोर पुढे जातोय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात ज्या जाऊन पोहोचलेत त्या ठिकाणी 8 धावा. अजूनही एक बॉल या ठिकाणी पहिल्या षटकातील बाकी आहे. सुरुवातीला 3 धावा आले, नंतर 2 विकेट, नंतर सिंगल, नंतर 4. अशा प्रकारे क्रिकेट मैदानावरती सध्या सुरू आहे. बॉल तयार होतील या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. राईट आर्म अगदी आपण काही बॉलर्सला पाहिलंय, लेफ्ट आर्म बॉलर्सला पाहिलंय, मात्र दोन्ही एंडनं खरं तर इकडे क्रिकेटसाठी मेजवानी सुंदर आहे आणि एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. हे इम्पॉर्टंट आहे. इनसाइड आउट, वॉड अ शॉट म्हणून म्हणालो ना योगेश जोपर्यंत मैदानावरती उभा आहे ना
टीम या ठिकाणी जुगरेवाड्याला माहिती आहे तो झुंज देईल आणि 2 चौकार आलेत. एक नशिबाची साथ. तदनंतर आपण जसं म्हणालो ना, किस्मत भी देती है बहादुरो का साथ. आता आपल्या बॅटची बहादुरी आणि कर्तृत्व तो मैदानावरती दाखवतोय. षटक संपलं पहिलं ते आपण म्हणूयात राहिलं या मॅचमध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूनं, कारण ओपनर्स योगेश आणि वन डाऊन वैभव आलेले 2 विकेट्स काढलेत, पण 12 धावा आल्यात. त्यामुळे थोडंसं टेन्शन फ्री देखील आहे मैदानावरती बॅटिंग टीम, कारण टॉस जिंकून बॅटिंग त्यांनी घेतली आहे. 12 धावा धावफलकावर आणि 12च्या सरासरीने जर रन्स बनल्या तर 4 वर 48 बनतात, ज्याची चर्चा मी करत होतो की योगेश मैदानावरती उभा राहिला एकटा तो 45 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर मग बांदिवलीला करायचं काय, तर 1 विकेट काढायची आहे. जी योगेशची विकेट आली ना तर जुगरेवाडीला देखील बॅटिंग करताना थोडंसं टेन्शन येईल आणि आता 35-40 ड्रीम्स पाहणं ते देखील थोडंसं कठीण जाऊ शकतं. बट क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. पहिल्या षटकासाठी तुम्ही वापरली आहेत मित्रांनो बरोबर 6 मिनिटं, तर मग 1 मिनिट तुम्हाला कव्हर करायचं आहे. त्याकडे बांदिवली तुमचं लक्ष या ठिकाणी असलं पाहिजे. 3:03 या मॅचचा पहिला बॉल पडलाय आणि बरोबर 3:23ला तुमची 4 षटकं पूर्ण व्हायला पाहिजेत आणि सगळ्यात इम्पॉर्टंट 3:18ला तुमची 3 षटकं फिनिश झालेली पाहिजे. त्याची काळजी घ्या टीम बांदिवलीचे कॅप्टन. धावफलकावरती धावा 12 आहेत, अजून 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय वाटतं प्रसन्न, 4 ओव्हर एक्झॅक्टली काय टोटल मैदानावरती बनलं पाहिजे? हे मैदान आता कालपासून आजपर्यंत तू पाहतोय, एक्झॅक्टली कोणतं टोटल आहे जे तुम्हाला थोडंसं सेफ झोनमध्ये घेऊन जाल? नाही, 4 षटकांमध्ये तरी 50 धावा बनवणं गरजेचं आहे. समोर देखील एक नामवंत संघ बांदिवली आहे, ज्या बांदिवली संघाने देखील बॅटिंग डॉमिनेट केली आहे. जबरदस्त फलंदाजी त्यांची राहिली आहे. पण मी म्हणेल 50 बनतील की 40 बनतील हे ओव्हरऑल डिपेंड आहे योगेशवरती. योगेश जर आउट झाला तर 40 धावा देखील बनवणं थोडंसं अवघड आहे. योगेश जर राहिला, ज्याप्रमाणे सर तुम्ही उल्लेख केला, 60 धावा देखील आरामात बनू शकतात. त्यामुळे योगेशची इनिंग फार महत्त्वाची. आता जबाबदारीने त्याला देखील खेळावं लागेल. नक्कीच मेहनत आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीत तुम्हाला करावी लागते. मेहनतीशिवाय दुनियामध्ये ना मित्रांनो कधी काही मिळत नसतं. त्यामुळे बांदिवलीला देखील जी मेहनत समीरनं केली आहे, येत्या 3 गोलंदाजांना टिकून ठेवायची आहे. मैदानावरती वैभव एका बाजूला बॅटिंग करतोय, तो बाद झाला होता शून्यावरती. योगेश अगदी तो खेळतोय 11वरती. प्रवीण शून्यावरती बाद झाले होते आणि आता करणला साथ ती द्यावी लागेल. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर. टप्पा पडलाय, खूप बाहेर आहे का आत आहे अगदी ते पाहिलं जात आहे. फलंदाज शफल झाले, शफल झाल्यानंतर सेकंड वाईड लाईन आहे ती गृहीत धरली जाते आहे. त्यामुळे इथे जे वल्लभ बॅटरनं केलं होतं ते त्याला थोडंसं महागडं पडलं आणि डॉट बॉलची होती समाप्ती. खूप सुंदर कमबॅक गोलंदाजी करताना वैभव भोईरचं आपल्याला पाहायला मिळतं. इथे स्विच हिटचा फटका, क्या बात आहे. मागच्या बॉलवरती पाहिलं की अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवतोय आणि यावेळी इरादे जाहीर केले की आता उलटा मारायचा आहे, स्विच हिटचा फटका मारायचा आहे आणि त्यामध्ये यश देखील आलंय आणि चौकारानं स्कोर पुढे जातोय. बॅटिंग करणाऱ्या जुगडेवाडी टीमचं 17 या आकड्यावरती. काय म्हणशील योगेश, जी बॅटिंग करतोय सध्या प्रसन्न, एक्स्ट्रॉर्डिनरी बॅटिंग करतोय. एक्स्ट्रॉर्डिनरी. मैदानाच्या चौफेर बाजूने फटकेबाजीसाठी ओळखला जातो. मागील मॅचमध्ये जवळपास 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते, 2 चौकार आले होते. अगदी तोच मोमेंटम, तोच फॉर्म या मॅचमध्ये देखील कंटिन्यू करत असताना आपल्याला योगेश पाहायला मिळेल. 5 चेंडूंवरती 15 धावांची विध्वंसक खेळी त्याने साकारली आहे. संघ अडचणीमध्ये 2 विकेट्स गेले होते. अशा वेळी वाटलं की कदाचित जुगरेवाडी संघ थोडासा बॅकफूटवरती असेल, पण योगेशने ज्याप्रमाणे सनरायझर्स हैदराबाद टीम खेळते की 6 फलंदाज जरी बाद झाले तरी अटॅकिंग इंटेंट अगदी तसाच खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस विकेट, लगी नजर, योगेशच्या खेळीचा अंत. हा मॅच आणि या मॅचमध्ये ही विकेट फार महत्वाची होती. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. योगेशच्या खेळीचा अंत. खूप सोप्स होते त्याच्या बॅटमधनं, खूप आशा होत्या त्याच्या टीमला, बट या ठिकाणी तो देखील स्वतःवरती थोडासा नाराज आहे, कारण त्याला माहिती आहे अर्ध्या वाटेवरती डाव सोडून तो चालला. बट गोलंदाजाचं कौतुक तितकंच व्हायला हवं. मागचा स्विचिटचा चौकार, त्यानंतर गोलंदाजानं दिलेलं प्रतिउत्तर वैभवनं काढली आहे. विकेट टीट फॉर टॅट. कम ऑन डीजे.
देखील खेळायला आलाय, चांगल्या बॉलचा सन्मान होणं हे देखील क्रिकेटमध्ये तितकंच गरजेचं आहे. एक नाव तुला सांगतो, मुंबईमधील सध्या एक फिरकीपट्टू म्हणून गोलंदाज आहे, मी त्याच्या नावाचा उल्लेख तुला करत नाही. केतन म्हात्रेने ना त्याला 5 बॉल 5 षटकार मारले आणि नेक्स्ट डे तोच गोलंदाज रबर बॉल क्रिकेटमध्ये केतन म्हात्रेच्या अगेन्स्ट आला, त्यांना मेडन षटक देखील केतन म्हात्रेला टाकलं. क्रिकेट आहे ना फक्त डे वरती चालतं, आज तुझा तर उद्या माझा, त्यामुळे प्रत्येक दिवशी मॅच विनर होणं गरजेचं आहे. आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये योगेश पेनकर फायटर जेट नावानं का ओळखलं जातं? मागच्या तुम्ही 22 ते 23 वर्षाचा डिंगडॉंगचा इतिहास उचलून पहा. योगेश पेनकरनं एकट्यानं डिंगडॉंगला जितक्या मॅचेस जिंकून दिल्यात ना, तितक्या अख्ख्या महाराष्ट्रात कोणत्या प्लेयर्सनं कधी कुठल्याच व्यावसायिक संघाला जिंकून दिले नसतील. जेव्हा मॅचमध्ये टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. रिझल्ट चांगला, पहिल्या षटकात 12, 2 विकेट्स गेल्यानंतर दुसऱ्या षटकात 1 विकेट गेली, 10 आल्यात. ते महत्त्वाचे की रन्स बनलेत. 2 ओव्हरमध्ये 11च्या सरासरीनं 22 आणि अजून 12 बॉलमध्ये जर 18 ते 20 आल्या, नक्कीच हा सामना चांगला रंगेल. आणि बांधिवली देखील ना आपल्या गावासोबत, आपल्या क्रिकेटसोबत, आपल्या टीमसोबत असणारी त्यांची बांधिलकी सध्या ते प्लेयर्स जपतात. त्यामुळे एक चांगलं षटक जर बांधिलकीनं टाकलं तर हा सामना 37-38चं सेकंड इनिंगमध्ये चेस कदाचित पाहायला मिळू शकतं. एक्झॅक्टली. जर पाहायला गेलं बांदिवली संघाची बॅटिंग नक्की स्ट्रॉंग आहे, पण 2 ते 3 विकेट्स आल्यानंतर प्रत्येक संघ थोडंसं बॅकफूटवरती जातो. अगदी ते बघायला मिळेल काय पाहणं इंटरेस्टिंग आहे. मात्र त्या अगोदर हे 2 षटकं फार महत्त्वाचे आहेत. नयनच्या वतीने पहिला बॉल जो खराब पाहायला मिळतो, ऑप्शनच्या अतिरिक्त बाहेरून बॉल ट्रॅव्हल झाला, धावसंख्या फलकावरती 23 पाहायला मिळेल. नयनच्या वतीने षटक क्रमांक 3ला सुरुवात झाली आहे. या षटकामध्ये कमीत कमी धावांवरती थांबवणं गरजेचं राहणार आहे. विकेट टेकिंग पर्सेंटेज वाढवणं गरजेचं आहे. यावेळेस स्टोक तर जबरदस्त लॉंग ऑफ वरून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. करणच्या बॅटमधून या 6 धावा, षटकार. एकोणतीस या आकड्यावरती जुगरेवाडी संघ थांबायचं नाव घेत नाही ओमकार दादा. प्रत्येक खेळाडू येतोय आणि फक्त चौकार षटकारांमध्ये डील करतोय. 4 ओव्हरची मॅच आहे, माहिती आहे प्रत्येकाला की षटकार चौकार इम्पॉर्टंट आहेत. त्या सोबतीनं विकेटवरती थांबणं ते देखील गरजेचं आहे. इथे कॅच होती, झाली मिसफील्ड, चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चुकीला माफी नाही. सेकंड इन रो, लगातारचा दुसरा षटकार फलंदाज करणच्या बॅटमधनं. म्हणतो बोलो तारारारा आणि फलंदाजाची बॅट देखील सध्या तारारारा रंपम सुरू आहे. लगातार 2 मारलेत आणि आता 35 धावा धावफलकावरती पोहोचलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आता 50ची स्वप्न आहे ना, इथनं टीम पाहू शकते, कारण आता अजूनही 10 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. थोडंसं महागडं राहतं. नयनचं षटकारानंतर त्यांना विकेट काढली, बट फिल्डरची साथ नाही आहे. हा फुल टॉस होता, हा खराब बॉल होता. ज्यावेळी षटकार येतो त्यानंतर मिसफील्ड होते, त्यावेळी प्रेशर क्रिएट करतं. टीमचे ना खांदे थोडेसे खाली येतात आणि तेच खांदे उतरलेले सध्या तुम्हाला पाहायला मिळतात टीम बांदिवलीचे. बांदिवलीला एकच म्हणेल, एखादी मिस्टेक झाली ना दुसरी करू नका, त्याच्यातून लवकर शिका, लवकर इम्प्रूव्हमेंट करा. तुम्ही डाव सावरू शकता, बट एक मिस्टेक सेकंड मिस्टेक कंटिन्यू होत राहील तर गोलंदाजाला फटके पडल्याशिवाय राहणार नाही आहे. कारण फलंदाजांना इथे गोलंदाजावरती प्रेम करायला नाही तर त्याचं हृदय सांभाळायला नाही तर त्याचं हार्ट ब्रोकन करायला आलाय. त्यामुळे रन्स ज्या वेगाने येत आहेत त्या थांबवाव्या लागतील. मागच्या बॉलवरती झाली मिसफील्ड, सिंगलला तुम्ही 3 मध्ये कंप्लीट केलं आणि आता मारलाय खणखणीत षटकार. व्हॉट बॅटिंग बाय टीम जुगरेवाडी. टॉस जिंकून बॅटिंग का घेतली आहे अगदी ते सांगत असताना आपला रुतबा, आपला बॅटचा धमाका आणि जुगरेवाडी नावाच्या पुढे दहशत कायम केली जावी त्यासाठी जुगरेवाडीकर टॉस जिंकून करतात बेधडक बॅटिंग. अजूनही बॉल शिल्लक आहेत, इथनं 2, त्यानंतर 1 ओव्हर बाकी आहे. 4 बॉलमध्ये आलेत 22. हे क्रिकेट आहे, शॉर्ट टर्म एका ओव्हरमध्ये बदलतं. बॉल तयार, ओव्हर द विकेट. आता चांगला बॉल, आता चांगला टाकला. बॅट्समनच्या रेंजपासून थोडासा दूर ठेवला होता. डीपमध्ये पुन्हा एकदा मिसफील्ड. करे तो क्या, गोलंदाज इतकंच म्हणत असेल आज. सगळ्यात जास्त नशीब माझं एकट्याचंच खराब आहे की माझ्या गोलंदाजीमध्ये फिल्डिंगची साथ मिळत नाही आहे. धावफलक 2ने पुढे जाते. आता अर्धशतकाच्या दिशेनं सुरू झाली आहे वाटचाल. 46. एक चांगल्या बॉलरला आहे ना, एक चांगल्या फिल्डरची साथ असणं ते देखील तितकंच गरजेचं असतं. आयुष्यामध्ये संसाराचा गाडा सुरळीत चालवायचा आहे तर बायकोची नवऱ्याला, नवऱ्याची बायकोला प्रेम टिकून ठेवायचं आहे तर प्रियसीची प्रेमीला आणि प्रियकराची प्रेमिकेला साथ जितकी महत्त्वाची असते ना
तितकंच महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या मैदानावरती 11 खेळाडू तुमचं तालमेल. कारण एक गाव 11 खेळाडू तुम्ही मैदानावरती ज्यावेळी उतरताना तुमच्या नावापुढे गावाची प्रतिष्ठा, गावाचा मान, गावाचा सन्मान सारं सारं काही पणाला लागलेलं असतं. त्यामुळे खेळताना जिद्दीनं चिकाटीनं असं खेळा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल 3 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 46. आपण पाहू शकतो आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. गुरुदत्त साऊंड, जबरदस्त साऊंड क्वालिटी ज्यांची आपल्याला नेहमी पाहायला मिळते. हळदी समारंभ असेल, कुठलं फंक्शन असेल, नक्की आपण बुक करू शकता. आणि अनिकेत डीजे अनिकेत हे जबरदस्त डिस्क जॉकीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दादा काय सांगाल? अनिकेत कडक डीजे ऑपरेटिंग करतोय आणि ऑर्डर अनिकेतला अजून पाहिजे असतील तर अनिकेत एक फॅसिलिटी सुरू करायला पाहिजे की EMI बेसवर पण दिला जाईल, तर अजून ऑर्डर्स येतील. आणि सध्या अनिकेतचं मार्केट आणि मार्केट जाम केलं. साऊंड्स क्वालिटी आहेत, ज्यावेळी तुम्ही ऑपरेटिंग म्हणून कंटिन्यू पूर्ण दिवसभर लक्ष देतात त्यावेळी तुमच्यामध्ये असणारी कामाप्रतीची ती तळमळ जाणून येतं. वॉट अ शॉट! सरळ चाललाय बॉल न्हावे गावात आणि हा आलाय न्हावे गावात जाणारा एक खणखणीत षटकार. आणि या बॉल सोबत आहे ना न्हावे गावाला एक मॅसेज पण मैदानावरती अगदी फलंदाज देतोय की ज्यावेळी फार एंडनं म्हणजे न्हावे गाव एंडनं बॉलिंग होतीये तेव्हा देखील रायटी बॅट्समन 6 मारू शकतो. आजच्या दिवसातील हा त्या एंडला आहे ना पहिला आलाय, अन्यथा बॉल लवकर क्लिअर झालेले तिकडे नाही आहेत. आणि जुगरेवाडी आपल्या बॅटची ताकद आणि दहशत मैदानावरती दाखवत असताना टीम बांदिवलीच्या विरुद्ध धावफलक 6 पुढे जात आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्याच वेळात केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. हा अर्ध्या विकेटवरती टाकलाय आणि इथे संधी आता क्षेत्ररक्षकाला आहे. इथे हो गई गलती से मिस्टेक हेच गाणं कदाचित डीजेला वाजवावं लागेल. बॉल जसा पडला ना पूर्ण 11 खेळाडूंना माहिती होतं हा 4 किंवा 6 जाईल, बट फलंदाजांना सांगितलं सॉरी ब्रो मुझे ऐसी गेंदे पसंद नाही आहे. सोप्या बॉलवरती इथे विकेट देऊन आलाय फलंदाज झाल्या बाद. म्हणजे झालं असं आज त्याचा असावा गुरुवारचा उपवास आणि त्याच्या डुअरला यावी चिकन KFC बकेटची ऑर्डर आणि भावानं म्हणावं सॉरी ओम साईराम. प्रयत्न मात्र विकेटचं पतन झालंय. ही विकेट फार गरजेची होती कारण जो जबरदस्त फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. योगेश नंतर करणने डाव सावरत असताना आपल्याला पाहायला मिळालं. तर आदिनाथ आले, आदिनाथला देखील तो मोमेंटम कॅरीड आउट करणं गरजेचं आहे. जरूर विकेट आली आहे, मात्र 4 बॉलमध्ये 8 धावा जरी आल्या 7 धावा मी म्हणेल एक चांगले टोटल टीम जय गावदेव जुगरेवाडी संघाच्या वतीने टीम जय हनुमान बांदिवली या संघासमोर ठेवण्याचा प्रयत्न असेल. आदिनाथचं स्ट्राईक रेट देखील नेहमी आपण पाहिलं आहे, तो देखील हाय असतो. जुगरेवाडी संघाचे प्रत्येक खेळाडू ओळखले जातात अटॅकिंग इंटेंटसाठी. ते विश्वास असतील, आदिनाथ असतील, करणने देखील चांगली बॅटिंग केली आहे. बॅटर योगेशने देखील फार चांगली फलंदाजी आपल्याला करत असताना पाहायला मिळाले. संदीपचं कौतुक करेल, ज्याप्रमाणे संदीपने इथे धाडसी निर्णय घेतला, शॉर्टर वनचा वापर केला त्याने, त्यावरती फलंदाजाला ट्रॅपमध्ये अडकवलं आणि बॅटरच्या खेळीचा देखील अंत झाला. आदिनाथ स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय विकेट क्षेत्रामध्ये, सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न स्ट्रायकिंग एंडवरती या थ्रो डिरेक्ट आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावा कंप्लीट, धावफलक 54 या आकड्यावरती पाहायला मिळेल. मोठ्या धावा झाल्यात आणि जसं मागच्या मॅचमध्ये त्यांनी 67 केले, या मॅचमध्ये मला वाटलं होतं 48 ते 50 आरामात बनतील, बट जुगरेवाडी आता 60च्या दिशेनं वाटचाल करते कारण अजूनही या डावातील काही बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे आणि एक स्ट्रॉंग झोनमध्ये सध्या बॅटिंग टीम आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर, इथे फटका चालला डीपमध्ये बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं
क्षेत्ररक्षक तिकडे धावतायत. आउटफील्डमध्ये बॉल अडवला जाईल. 2 धावा आरामात पूर्ण झालेत. थर्डसाठी निघालेत दोन्ही बॅट्समन आणि तिसरी रन घेत असताना फलंदाज या ठिकाणी यशस्वी झालेत का हे मनामध्ये प्रश्न नक्कीच होते. अंपायर सांगत असताना जी हा बिलकुल 3 धावा या ठिकाणी झाल्यात. पूर्ण धावफलक 3 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 57. याच दरम्यान एक षटकार जर या ठिकाणी फलंदाज आदिनाथनं मारला तर वैभव जुगरे यांच्याकडनं त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल असं तुम्हाला वाटत असेल, पण 1800 कमी आहेत, फक्त 200 दिले जातील. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 57, 57 धावा. अजूनही काही बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करताना सध्या तुम्ही पाहताय आता फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. विश्वास शफल झाले होते. विश्वास ऑनसाईडला खेळायचं होतं. यष्टीरक्षकाकडनं त्याकडे बॉल कॅरी झाला नाही आहे. एक सिंगल मिळते. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना बाईकच्या स्वरूपात ही सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावफलकावरती 1 ने पुढे चाललाय 58, 58 आणि अजूनही बॉल या डावातील एक बाकी आहे. नेक्स्ट मॅच टॉस करायचा आपल्याला. प्रसन्न तिकडे अनाऊन्स करतील. विनर वर्सेस विनर. ओके, आजच्या दिवसातील म्हणजे अंतिम मॅच आहे. या मॅचचा विजेता खूप लवकर आपलं शेड्यूल क्लिअर होत आहे, कारण आंबेगावची शिस्त क्रिकेटला जी लागली आहे ना ती क्वालिटी आहे आणि म्हसा क्रिकेट संघटना जे काम करते सुपर्ब. हाफ ट्रॅकर होता, बॅटशी लागली लिडिंग एज, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी, त्यानं घेतला झेल. संपलाय मैदानावरती पहिला डाव आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट झालं आहे 59 धावेचं. काय म्हणशील प्रसन्न? असं म्हटलं जातं ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. जुगरेवाडीचे कॅप्टन म्हणाले होते आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू आणि 58 बनवलेत आणि 59चं लक्ष्य. बांदिवली संघ देखील बॅटिंगसाठी ओळखला जातो, मात्र टॉपचे 3 फलंदाज आहेत त्यावरती संपूर्णपणे या मॅच भवितव्य समीरच्या खांद्यावरती जबाबदारी असणार आहे. वैभव देखील चांगले बॅटर आहेत, त्यामुळे त्यांची इनिंग फार इम्पॉर्टंट आहे. ते दोघांपैकी समीर जर टिकला तर मात्र 4 षटकं 59 धावा त्या देखील चेस होऊ शकतात. मॅनेजेबल टोटल आहे, मात्र समीरला शांत ठेवणं हे फार गरजेचं असणार आहे. समीरकडे देखील व्यावसायिक गटामध्ये खेळायचा दांडगा अनुभव आहे. तालुका आपमध्ये देखील हा खेळाडू फार चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळतो. बघूया ऑन गोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. जय गावदेव जुगरेवाडी विपक्ष जय हनुमान बांदिवली अशा 2 नामांकित संघांमध्ये 24 बॉलमध्ये 58 धावा बनल्यात. 59 धावेंचं लक्ष्य असेल. शिवतेज क्रिकेट संघ नावे संघ आज या संघाने जबरदस्त कामगिरी करत स्वतःच्या होम ग्राउंडवरती कमालीची कामगिरी केली आहे. ओमकार दादा, नक्की सांगायला एक गोष्ट आवडेल की शिवतेज नावे क्रिकेट संघ हा संघ 1 ते 2 वर्ष पहिले अस्तित्वात नव्हता. पहिले सुरुवात केली होती जवळपास 10 ते 12 वर्ष झाली, मात्र त्यानंतर पहिली एंट्री आणि पहिल्याच एंट्रीमध्ये चॅम्पियनशिपचा हकदार या टीमला आपण पाहिलं होतं याच मैदानावरती. त्यानंतर थोडासा आपण पाहिलं की सीझन समाप्त झालं आणि यावर्षी त्यांचा काहीसा सूर सापडत त्यांना नाही आहे. मात्र तरी देखील या मॅचमध्ये या आजच्या संपूर्ण दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी, स्पेशली आदित्यची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. चला, वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. आपण शेड्यूलपासून जवळ अगदी मी म्हणेल वेळेवरती आहोत, पण ऑन गोईंग मॅच जी आहे ती ज्या मॅचमध्ये आपण जो टाईम सेट केला आहे त्या टाईमनुसार आपल्याला चालणं गरजेचं राहणार आहे. धावफलक 58, 59 धावेंचं लक्ष्य आणि सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. एकीकडे समीर पाहायला मिळतील आणि समीरच्या जोडीला सूरज. मागील मॅचमध्ये दोन्ही खेळाडू तापले होते. यशदादा पारधी साहेबांच्या वतीने, यशवंत दादा पारधी साहेबांच्या वतीने प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. मागील मॅचमध्ये सूरज आणि सूरजच्या जोडीला समीर हे 2 खेळाडू तापले होते. दादा, मॅच बघायला मजा येणार आहे. ज्या प्रकारचं क्रिकेट या 2 बॅटरनी खेळलंय तर मला वाटतंय की 59 धावा दोघांपैकी एक जरी टिकला तरी देखील धावा बनू शकतात, कारण मागील मॅचमध्ये आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिले फार चांगलं क्रिकेट खेळलं आणि यंदाचा हंगाममध्ये देखील या 2 खेळाडूंनी फार चांगलं क्रिकेट खेळलं. नक्की क्षमता आहे ना, त्या क्षमतेला न्याय तुम्हाला द्यावा लागतं. आज मौका आहे, दस्तूर है, वारदात भी है, बस खुद को साबित करने का है आणि ते करावं लागेल. बांदिवलीच्या फलंदाजांना टार्गेट 59चं जवळजवळ सरासरी 15पेक्षा थोडीशी खाली आपल्याला पाहायला मिळते. मॅच ऑन, गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. जाऊयात मैदानाच्या आत. आंबेगावकर चषक, महत्वाची लढत. टप्पा पडलाय, चाललाय बॉल वाईड लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा रन स्कोर सुरू झालाय.
59 करायचे होते. आता एक एक रन्सना दिलासा देणाऱ्या बांदिवलीला. रन्स कशाही हो, रन्स येणं गरजेचं आहे. आता बाकी आहे 24 चेंडू आणि 58 धावा. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर करण. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं ना 67 जवळजवळ याच टीमच्या अगेन्स्ट बनत आले होते. 58 देखील बनवू शकतात. शफल झाले होते, बैठक सजवायचा होता. फटका संपला, खेळ संपेल का नाही. फटके जरूर संपले होते. जवळजवळ बॅट्समननं कहाणी क्लोज केली होती. अर्ध्या विकेटवरती येऊन तो थांबला होता. त्याला माहिती होतं आता टाटा बाय बाय करायचं आहे. मिडॉनला असलेला तिकडे क्षेत्ररक्षक सांगतोय थोडा रुको, अभी तो गेम में ट्विस्ट आना बाकी आहे. इथे झाली आहे कॅच ड्रॉप. सुटलेला झेल, तुटलेली मनं आणि रिकामा खिस्सा आयुष्यामध्ये जे दाखवतो ते दुनियेच्या कुठल्याच शाळेत तुम्हाला शिकता येत नाही. त्यामुळे हा सोडलेला झेल या मॅचमध्ये एक मोठा बदलाव या ठिकाणी आणू शकतो. कारण म्हटलं जातं ना गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचं एक वाक्य आहे, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. आयुष्यात त्या स्वप्नांचा पाठलाग कधीही सोडू नका जी तुम्हाला हवीशी वाटतात. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर मिळालं जीवनदान फलंदाज समीरला. आणि तदनंतर आता आली आहे विकेट. फलंदाज बाद झालेत सूरज. समीरला जीवनदान, बट सूरज मैदानाच्या बाहेर. धक्का बांदिवलीला पहिला. समीरला जीवनदान मिळालं, मात्र सूरजची इथे विकेट मिळाली आहे. करणने 2 बॉल 2 विकेट देखील घेऊ शकला असता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघू शकतो अवे फ्रॉम द बॉडी कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मात्र एक्स्ट्रा कव्हरमध्ये ट्रॅप आणि त्या ट्रॅपमध्ये फसत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. आता समीरला जो व्यावसायिक गटाचा अनुभव आहे तो इथे या एकावेक फॉर्मॅटमध्ये दाखवणं गरजेचं आहे. वैभवच्या खांद्यावरती देखील जबाबदारी आहे. वैभव देखील हार्ड हिटिंगसाठी ओळखले जातात, मात्र समीरच्या खांद्यावरती मी म्हणेल थोडंसं एक्स्ट्रा प्रेशर असेल. कारण आता संघ अडचणीमध्ये आहे. व्यावसायिक गट फार चांगला खेळतो. तालुका आपमध्ये देखील या खेळाडूला आम्ही पाहिलं आहे, तर तोच खेळाडू आता मैदानावरती कशी कामगिरी करेल त्यावरती सर्वांच्या लक्ष असतील. टप्पा पडलाय गुडलँड स्पॉटवरती. तिथून चालला एस टी रक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. आता कमबॅक करतोय गोलंदाज. पहिल्या बॉलवरती जरी त्याला यश मिळालं नाही, कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर स्वतःला सिद्ध केलं त्या ठिकाणी करणनं. करण एक चांगला ऑलराऊंडर प्लेअर आहे आणि अतिशय चांगली भूमिका या मॅचमध्ये त्याची आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार. अजून एक सुंदर बॉल. आणि या ठिकाणी आपण पाहिलं यष्टीरक्षक थोडंसं आपलं स्किल टॅलेंट दाखवत होतं. बट एक गोष्ट, ज्यावेळी तुम्ही लॉंग कीप करता पुढे येऊन बॉल तुम्ही कॅरी करू शकत नाही, बरोबर ना बाळामाने सर. आणि जर तसं पुन्हा झालं तर तो नो बॉल घोषित केला जातो. त्याकडे लक्ष होतं अंपायर्सनं, तिकडे एकदा वॉर्न केलं. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात असू द्या. ज्यावेळी प्रोफेशनल अंपायर्स असतील त्यावेळी ते क्रिकेटिंग नॉलेज तुम्हाला देत जातात आणि ते महत्त्वाचं आहे. इथे टप्पा पडला, लागली आहे बॅटची कडा. फलंदाज बाद. आणि आता जुगरेवाडी झुंकणार नाही आहे, ती आता झुकवणार आहे. फलंदाज बाद. दुसरा धक्का लागलाय टीम बांदिवलीला. सुरुवात जुगरेवाडी संघाची झाली, अगदी तशीच सुरुवात मैदानावरती आपल्याला बांदिवली संघाची देखील पाहायला मिळते. सांगेल फक्त बांदिवली संघाला इतकंच की कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नाही और हारा वही जो लढा नाही. आता लढाई करणं गरजेची या मैदानावरती. ती लढाई होईल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण आता समीकरण येऊन टेपलंय ते म्हणजेच उर्वरित चेंडू 19 असतील आणि 19 बॉलमध्ये विजयासाठी 57 धाब्यांची आवश्यकता. क्या बात आहे. एकदम खतरनाक शायरी देखील आता प्रसन्न मारू लागला. म्हटलं जाता ना मित्रा, मुश्किल से कह दो उलझाना करे हमसे, हर हालात में जीने का हुनर हमें आता. अरे मुश्किलों से डरना तो कभी नहीं चाहिए, जो डरता वह कभी आगे नहीं बढ़ता. त्यामुळे एक गोष्ट तुला जरूर सांगेल, अजून एक विकेट आली आहे. जगाला सर्वाधिक मोठा सुपरस्टार ज्या नावानं दिला, हरिवंशराय बच्चन, अमिताभ बच्चन यांचे पिताश्री, ते स्वतः एक अतिशय चांगले रायटर होते आणि अनेक कविता खरं तर त्यांना निवडून ठेवल्या. आणि अमिताभ बच्चन सर नेहमी म्हणतात ऑलवेज त्यांची फेवरेट एक कविता, असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो,
क्या कमी रह गई देखो और सुधार करो, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, अरे संघर्ष का मैदान छोड़कर बांधिवली यूं मत भागो तुम। क्योंकि कुछ किए बिना ना मेरे दोस्तों कभी जय जयकार नहीं होती, और कोशिश करने वालों की जिंदगी में कभी हार नाही होती. याच स्टेजला होती. सुरुवातीला टीम जुगरेवाडी 3 विकेट्स गेले होते, रन्स होते 22, बट तदनंतर झालेलं बाउन्स बॅक, जी बॅटिंग निवृत्तीनं केली, जी बॅटिंग फलंदाज करणनं केली, आदिनाथच्या बॅटमधनं काही रन्स आले, तदनंतर 58 बनले आणि 59चं टार्गेट सेट झालं. आणि इथे मात्र आता एकामागोमाग एक एक फलंदाज बाद होत चाललेत, बट हे विसरून चालणार नाही आहे फलंदाज नयनला आणि येणाऱ्या बॅटरला की आपल्यामध्ये देखील दमखम आहे. जर समोरील संघ बनू शकतो तर बांदिवली कमीत कमी लढू तर शकते. ती लढाई बांदिवलीला करणं आता या मॅचमध्ये गरजेचं आहे. 2 सामने जिंकून शिवतेज न्हावे पुढे सरकली आहे. पाहूया कोणत्या टीमची वाट शिवतेज न्हावे पाहती आहे, बांदिवली की टीम जुगरेवाडी. आणि आजचा दिवस दुसरा वारसदार 5 स्टार 5 मध्ये आंबेगावकर चषकात कोण, त्याची प्रतीक्षा आता थोड्याच वेळात या मॅच नंतर. स्लो बबन कमी गतीनं टाकला, पडल्यानंतर थोडासा उसळी देखील घेतोय. एक गोष्ट या मैदानाचा जितका चांगला वापर आहे ना, मी म्हणेल आज जुगरेवाडीनं केला तितका चांगला कोणीच नाही. गोलंदाजी करताना बॉलर्सला कोणत्या एंड आणावं, लेफ्टी रायटी बॅट्समन कोणत्या एंडनं खेळावे, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ॲडजस्ट केल्यात. आणि ज्याला ॲडजस्ट ग्राउंडला विकेटला लवकर करता येतं ना, ती टीम संध्याकाळपर्यंत तळ ठोकून मैदानावरती बसते. आणि जुगरेवाडी आहे ना आज खतरनाक आहे. मी म्हणाल आज जर जुगरेवाडी हा सामना जिंकते ना, तर शिवतेज न्हावेला त्यांच्या आयुष्यातली एक सगळ्यात मोठी झुंज जुगरेवाडीच्या विरुद्ध द्यावी लागेल. कारण आज स्वतःच्या होमग्राऊंडवरती ते खेळतात. शिवतेज न्हावे देखील खूप चांगलं क्वालिटी क्रिकेट खेळला आहे, बट होमग्राऊंडवरती खेळण्याचं एक बेनिफिट आणि त्या सोबतीनं पाठीराख्यांचा ॲडव्हान्टेज ते जर गेलं ना टीम न्हावेच्या बाजूनं, तर मात्र जुगरेवाडीला अडचणी येतील. अजून एक विकेट या ठिकाणी मिळती आहे. प्रत्येकी विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे यशवंत दादा पाटील पारधी यांच्याकडनं. यशवंतदादा पारधी यांच्याकडनं हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी गोलंदाजाला दिलं जाईल. हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे ना, कदाचित मॅच संपल्यानंतर तुम्ही एखादं रेडबुल पिऊन म्हणा किंवा पुन्हा टीम नाश्ता करून देखील संपवाल, पण समोरच्याला कमवायला ना पूर्ण दिवस जातो. बट त्यातून देखील ते प्राईज खिशातनं काय येतं, कारण त्या प्रत्येक पाठीराख्याला माहिती असतं आज जर इथे माझा खेळाडू चांगला खेळला ना, तर माझ्या गावाचं नाव, माझ्या संघाचं नाव, माझ्या परिसरात होणार आहे. आणि नावासाठी सर्व काही हे पाठीराखे करायला तयार असतात. म्हणून तर ग्रामीण क्रिकेटची मजा जगाच्या पाठीवरती वेगळी असते. ग्रामीण क्रिकेटांना एखाद्या नशेपेक्षा कमी नाही आहे. कुणाला दारूची, कुणाला चहाची, कुणाला मैत्रीची, कुणाला दोस्तीची, कुणाला गाड्यांची, कुणाला पैशाची, माणसाचे शौक आहेत ना प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. पण ज्याला क्रिकेटचा नाद आहे ना, तो आयुष्यामध्ये कधीही न मिटणार आहे. कारण हे क्रिकेट तुम्हाला जगायला, हे क्रिकेट हसायला, हे क्रिकेट रडायला आणि हे क्रिकेट आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांसोबत लढायला देखील शिकवतं. त्यामुळे क्रिकेट प्रेमींसाठी ना हमें चांद चाहिए ना फलक, हमें तो बस चाहिए अपने गाव के क्रिकेट की टेनिस बॉल की एक झलक. क्या बात आहे. सर्वांना मंत्रमुग्ध करणारी कॉमेंट्री, समालोचन हे आम्ही नेहमी ऐकतो. आणि म्हणून संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्वीट वेलबेट व्हॉइस ऑफ महाराष्ट्र म्हणून ओमकारजी शेट्टी सरांची ओळख आहे. इथे अजून एक धक्का बसतोय. 4 वरती हा 5वा आद्रा अर्धी टीम पवेलियनमध्ये. आता संघ बांदिवली थोडंसं बॅकफूटवरती. जयगावते जुगरेवाडी संघाने देखील सांगितलं आमची बॅटिंग आहे, आमची बॉलिंग देखील जबरदस्त आहे. अजून एक धक्का बसतोय. 5वा धक्का 4 या आकड्यावर. नवीन बॅटर मैदानावरती आदित्य पाहायला मिळतील. बघूया आदित्यचा खेळ कसा असेल. असं वाटतं की फक्त औपचारिकता शेष आहे, औपचारिकता शिल्लक आहे. हे षटक देखील जबरदस्त राहिले. निवृत्तीचं फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 महत्त्वाचे विकेट आणि ही देखील विकेट पाहायला मिळते. अजून एक धक्का म्हणजे तिसरा या ओव्हरमधला धक्का आणि 6वा धक्का बसतोय 4 या आकड्यावरती. जयमान बांदिवली संघ आता अगदी या मॅचमध्ये कुठेतरी बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. 1 मोर विकेट डाऊन. आदित्य बॅक. मच
जबरदस्त गोलंदाजी आणि जबरदस्त फलंदाजी टीम झुगरेवाडीच्या वतीने पाहायला मिळते. ज्याप्रमाणे ओमकार सरांनी उल्लेख केला की या मॅचमध्ये आणि आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या संपूर्ण मैदानाचा सर्वाधिक जर कोणी उपयोग केला असेल तर तो संघ आहे झुगरेवाडी. आणि अगदी सेम तंतोतंत तशीच कामगिरी मैदानावरती होती टीम जयगावदेव झुगरेवाडी संघाच्या वतीने. 6 गडी बाद 4 धावा या फलकावरती आहेत. अजून देखील 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तुम्हाला बनवायचे जवळपास बघायला गेलं तर 55 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस मिस्टेक पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, फाईन लेगचा फिल्डर डाऊन द बॉल, कॅच झाली आहे ड्रॉप. मात्र एक धाव कंप्लीट होईल. या मॅचमध्ये आता संघ जय हनुमान बांदिवली अतिशय बॅकफुटवरती आहे. इथे जर अजून एक विकेट गेली असती तर 7वा धक्का बसला असता 4 या आकड्यावरती आणि कुठेतरी ऑलआउटचा खतरा, ती तांगडी तलवार डोक्यावरती असती. मात्र हरकत नाही आहे. एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. भरत पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अजून एक क्विकर वन, चांगला बॉल पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी माहिर आहेत भरत आणि परत यांच्या वतीने वेगवान बॉल देखील पाहायला मिळेल. धावसंख्या 5. चेंडू झाले 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. संदीप पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडवरती. संदीपला देखील थोडासा इंटेंट दाखवणं गरजेचं आहे. आपण मॅच जिंकू हरू हा नंतरचा प्रश्न, मात्र इंटेंट तो दाखवणं गरजेचं आहे. मात्र कमालीची गोलंदाजी, यॉक स्वतःला करून बसले फलंदाज संदीप. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 4 बॉल 4ही वेगळ्या वेगळ्या टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. एकही टप्पा रिपीट नाही आहे. आणि भरतची ही चांगली गोलंदाजी म्हणता येईल. गोलंदाज सज्ज. यावेळेस मिस्टेक पुन्हा एकदा पाहायला मिळेल. वुमन्स लँडमध्ये इनसाइड द सर्कल जोपर्यंत फिल्डर येतील, बॉलला पकडतील आणि थ्रो करतील तोपर्यंत अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल. 5 धावा या फलकावरती आहेत. विनंती असेल शिवतेज क्रिकेट संघ नावे, आपण लवकरात लवकर कॅप्टनला टॉससाठी पाठवून द्यायचं आहे. आपण त्वरित सुपर 10च्या मॅचेस कव्हर करण्यासाठी आज बक्षीसपात्र लढतीच्या दिशेला देखील वळणार आहोत. मैदानावरती हा बॉल देखील आलाय डॉट. अशा रीतीने षटक क्रमांक 3 देखील समाप्त होईल. धावसंख्या फलकावरती 5 पाहायला मिळेल. 5 ऑन द बोर्ड. जर संपूर्ण आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रत्येक मॅच ही आपल्याला जबरदस्त पाहायला मिळाली. एखाद वगळता मी म्हणेल सर्व मॅचेस आहे आपल्याला 50-50 पाहायला मिळाल्या. त्यामध्ये जर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स कुठल्या संघाने केलं त्या संघाचं नाव आहे झुगरेवाडी. नो डाऊट ॲट ऑल. बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंगचा परफॉर्मन्स त्यांचा जबरदस्त राहिला. दुसरीकडे शिवतेज क्रिकेट संघ न्हावे संघ, या संघाच्या आदित्यचा मी विशेष उल्लेख करेल. त्यांचे संपूर्ण गोलंदाज प्लस आदित्य यांची बॅटिंग ही कमालीची राहिली आहे. आशिषला आता पुढे यावं लागेल. मागील मॅचमध्ये आशिषच्या माध्यमातून काहीसा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला नाही. मात्र आशिष आणि आदित्य यांना साथ देणं गरजेची एकामेकाला. अभिजितचं देखील क्रिकेट खेळणं, चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहणार आहे. ॲज अ ओपनर आजचा दिवस त्याच्यासाठी काही चांगला राहिला नाही आहे. मात्र या मॅचमध्ये तो कशा प्रकारची कामगिरी करेल पुढील होणार आहे ते देखील पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. अक्षरशः 4थं षटक सुरू आहे आणि पहिलाच बॉल आला आहे डॉट. डबल डिजिटमध्ये येण्यासाठी देखील संघर्ष पाहायला मिळतोय. यावेळेस स्टोक तर फसलाय. डाऊन द बॉल, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर, कॅच झाली कंप्लीट. धक्का बसलाय. 7वा धक्का 5 या आकड्यावरती. नयनच्या खेळीचा अंत. अजून एक धक्का जय हनुमान बांदिवली संघाला. सातवा धक्का बसतोय 5 या आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ झाला. अजून देखील 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि वैभवच्या वतीने जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फार एंडकडून देखील फार चांगली गोलंदाजी करत असताना वैभव पाहायला मिळतील. अमोल न्यू बॅटर. 7वा धक्का बसलाय आणि आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलवरती क्लास दाखवणं गरजेचं आहे. मॅच जरूर फिनिश झाली आहे. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे. कुठल्याही प्रकारचा रन घेण्याचा प्रयत्न नाही आहे. मात्र बॉल निघून चालला डी बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र वेळ गेली आहे. आता या फटक्याचे चटके बसणार नाही. हे स्ट्रोक्स पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं. आलाय चौकार. धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. स्वतःच्या होम ग्राउंडवरती खेळत असताना शिवतेज क्रिकेट संघ नावे संघाच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी. आशिषला आता चांगली कामगिरी करणं पुढील मॅचमध्ये गरजेचं राहणार आहे. अजून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. परवा पस्तावे से के होया जब चिडिया चुग गई खेत. हे स्ट्रोक पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये येणं गरजेचं होतं. बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावसंख्या 13. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. अमोलच्या वतीने थोडासा लेट पण हे थेट स्ट्रोक येत असताना पाहायला मिळत आहेत. पहिला डी बॅकवर्ड पॉईंट
आणि त्यानंतर डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेस डॉट बॉल आलाय आणि आता शेवटचा बॉल असेल. चला शिवतेज क्रिकेट संघ नावे टीम सागरदादा आहेत हे उपस्थित. आपण टॉस करणार आहोत आणि त्वरित टीम जयगावदेव झुगरेवाडी आपण देखील कॅप्टनला पाठवायचे. यावेळेस डॉट बॉल आला अशा रीतीने मॅच झाली फिनिश. सामना जिंकलाय जयगावदेव झुगरेवाडी संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक जय हनुमान बांधिवली संघ. दोन्ही संघांना विनंती असेल सेकंड करायचं लाईनअप करायचंय त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा आहे. मला तो मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. जबरदस्त कामगिरी ज्या खेळाडूने